कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथं प्लास्टिक कचरा दुष्परिणाम याविषयी प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यात आलं। ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, कोल्हापूर महानगरपालिका आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी उपस्थितांचं प्रबोधन करताना अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्य कौतुकास्पद असून जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर संघटना आणि मंडळांनी त्यांचं अनुकरण केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। ओला कचरा, सुका कचरा आणि घन कचरा यांचं सर्वांनी वर्गीकरण केलं पाहिजे। सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक हा अतिशय धोकादायक घटक आहे। त्याचं विघटन होत नसल्यानं मोठं प्रदूषण होतं। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो। त्याचबरोबर पर्यावरणाची सुद्धा हानी होते। त्यामुळे याचा वापर टाळला पाहिजे। त्याचबरोबर असा प्लास्टिक कचरा रिसायकलिंग करिता अवनी किंवा महानगरपालिकेकडे द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी यावेळी बोलताना लवकरच महापालिकेच्या वतीनं घरगुती कचऱ्यातील प्लास्टिक स्वीकारण्यात येऊन त्याचा योग्य मोबदला नागरिकांना देण्यात येईल अशी व्यवस्था महापालिकेच्या वतीनं करण्याचं नियोजन चालू असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक कचरा कुठेही टाकू नये अशी सवय लावून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी भागातील प्लास्टिकचा कचरा संकलित करण्यात आला। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नलवडे, सदाशिव पुंडे, चंद्रकांत बागडी, रामचंद्र गायकवाड, प्रकाश आमते, मधुकर पाटील, एकनाथ पोवार, बाळासाहेब रावळ, युवराज कांबळे, शोभा विभूते, संगीता खराडे, मजिदा तहसीलदार, शालिनी नाळे, सुशीला पोर्लेकर, इंदू कांबळे, वंदना चाळसकर, भारती कांबळे, सविता कांबळे, सरस्वती हजारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।